अशा प्रकारे सांबार करून तुम्ही इडली सोबत, डोसा, मेदूवडा, बटाटा वडा यासोबत तुम्ही हे सांबार खाऊ शकता. नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त ना? आम्ही पुणेरी या चॅनलवरती मी सोनल तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सांबार कसं बनवायचं ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. इथे या ठिकाणी मी तूर डाळ 1 वाटी आणि मुगाची डाळ 1 वाटी अशा दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत. या डाळी आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी आणि टोमॅटो घालूया. ते दुसऱ्या डब्यामध्ये मी भोपळा चिरून घेतलाय बारीक, शेवग्याची शेंग आणि 1 मीडियम साईज कांदा. ह्या 3 वस्तू ह्या 3 भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. आपण थोडं पाणी घालायचं, थोडंसं घालायचं, जास्त नाही. आणि चवीनुसार मीठ यामध्ये थोडं डाळीत घालायचं, थोडं भोपळ्यामध्ये घालायचं. आता याला छान शिजवून घेऊया आपण. 3 शिट्ट्या काढूया. 2 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिटे गॅस बारीक करून पुन्हा एकदा 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा 1 शिट्टी काढून घ्यायची. तर हे इथे छान शिजवून घेऊया आपण डाळ, भोपळा आणि शेवगा. आता इथे बघा, या ठिकाणी आपली डाळ छान शिजलेली आहे. आता ह्या डाळीला मी स्मॅश करून घेते रवीने. डाळ छान शिजायला पाहिजे. डाळीबरोबर भोपळाही शिजून निघतो म्हणून मी एकदम कुकरला लावते. डाळीबरोबर भोपळाही छान सगळी बारीक करून घ्यायची. इथे या ठिकाणी छान झालेली डाळ स्मॅश करून घेतली, सगळी पूर्णपणे वाटून घेतली. तर भोपळा आहे. आता आपण फोडणी घालूया. तेल छान तापले की यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे घालू, कढीपत्ता आणि लसूण घालूया. 3-4 पाकळ्या चेचून घातलाय मी लसूण. थोडी हळद, सांबार मसाला, छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हा शिजवलेला भोपळा घालून घेऊया. पहिला आपण यामध्ये शिजवलेला भोपळा घातलाय हा, आणि या शेवग्याच्या शेंगा हे आपण एकदम शिजवून घेतलेलं ना, ते घातलं. आता यामध्ये ही स्मॅश केलेली डाळ, यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालूया. आपण फोडणीत घातलं नाही, कारण फोडणी पटकन करपू शकते, मसाला करपू शकतो, त्यामुळं वरून घालूया मसाला. घातलाय मसाला. आता हे छान हलवून घेऊया. असं बघा, हे किती घट्ट झालंय छान. हे बघा किती छान घट्ट झालंय. यामध्ये हा आपण चिंचेचा कोळ घालूया. थोडा चिंच भिजत ठेवून तिचं पाणी मी केलं होतं, ते घालूया. आता हे छान शिजू द्या. हा किती छान घट्ट झालेले. यावरून थोडी कोथिंबीर घालू आणि हे 10 मिनिटे छान शिजू देऊया.
अशा प्रकारे सुंदर, किती घट्ट झालंय एकदम. बाहेर हॉटेलमध्ये मिळतं अशा प्रकारे एकदम घट्ट झालेले. सुंदर सुगंध येतोय. सांबराचा आंबूस आंबूस वास खूप छान. अशा प्रकारे सांबार करून तुम्ही इडली सोबत, मेदू वडा, बटाटा वडा यासोबत तुम्ही हे सांबार खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.